तू बिघडवत निघाला. अरे ही जर पिक्चरची गाणी सगळी तुमचा होय होती आज भजन कशात ठेवला तो ऑर्केस्ट्रा किती नाही ठेवला. मी पहिल्या बसल्यापासून विरोध करतो त्या गोष्टी बुवात मला बुवा सांगले ना मी पण माझा एक म्हणणं काय भजन ह्या पहिला भजनच होऊ आहे. जर बरोबर असला तर टाळे मला जर माझा चुकत असला तो कोणी एक टाळे वाजवायचे ना तुमचा सगळा सांगताय जरा वाईट तर मग विषय माझं बोलायचं बोललो. जनावरांची एंट्री म्हणजे ह्याच्यापूर्वी भारतात भजन रत्न होते. कोण कोकण कलाभूषण होते, कोण संगीत रत्न होते, कोण भजन महर्षी होते, कोण भजन सम्राट होते, कोण भजनकार होते. आता मी फक्त जनावर म्हटलं पण त्या जनावराचं नाव मला आठवण करून दिले बुवाने. त्याच्याबद्दल बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या होते. भजनात सध्या वाघ वाघाबरोबर बोलले येतले शेळी येतली म्हणजे माझ्यामध्ये आता आमचा उद्यापासून बुवा भजन करू बघ नको. राणीच्या बागेत सगळ्यांनी जायचा. यांचं प्रॉब्लेम काय सॉल्व करू.
एक छोटस थोडक्यात भारूड सादर करतो. कारण आयोजकांनी मला ज्यावेळेला पहिला फोन केला त्याला सांगितलं की गोवा भारूड जर बसवणार असशील तर तुला आम्ही बारी देऊ. आता त्याका काय वेगळा सांगले तर मी आता थोड्या वेळात बांधणार तुला जाऊ देणारच नाही घरात. तो ऑर्केस्ट्रा करून तुका काय बोलवलं हा थोडक्यात एक कदंबांचं वारुड आहे. त्यांनी जे अजरामर केलेलं वारुड आहे ते कुठेतरी आम्ही मी तेवढं म्हणजे तुमका ना बरोबर आहे लय भारी गाता कसं गाता बघले खरोखर बऱ्याच बारा बोला हरकत नाही बरोबर. पण बाकीचा काय केलं ना सगळ्या शिला तुका सगळी जर पिक्चरची गाणी घ्यायची होती ना भारूड बसून तुला प्रॉब्लेम काय का या सांगतो तो होऊन ना काय सांग मला चल हा. अरे एवढं अभ्यास शाळेत केलं असतं आता एवढं वकील झालं असतं कशात चुकेन झालं होतं हा. तू माझ्या तोंडावर उत्तर दे काय भारूड बसवू नाही ते मग बसवलं ना. अरे होय तर होय नाही तर नाही म्हणणार. तुम्ही वाय थांबा नाही तर तुम्ही हरी येऊन भारूड म्हणा मी तर काय जात वाय थांबा. किती पाणी वाटतात मी तापवण्याचा प्रयत्न करतोय आता थांबले सगळे पुढे हो सांगा बघा हा काय नाही तुम्ही वाईट अरे बघा थोडक्यात भारूड सादर करतो. तुम्ही मनोरंजन असंच करीत राहा कारण आमका आशयांची गरज आहे. नंदू राहून देते का हो सध्या टॉनिक बोलता वाय सांगा काय मागाशी कसले फडाफडा इंग्लिश बोला होते इंग्लिश बोलले ते सर्व काय इंग्लिश बोला होते रे. अरे बाजू का एक तर विदाउट तिकीट फुल टाइम आता ना ह्या आपला जा जोपर्यंत ह्या चालू आहे ना ह्या पिस्तूल चालू आहे तोपर्यंत आम्ही बोलतो बरोबर. आणि आता आमचा घराटोनी गेला मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि पण नावातच काय कदम जिसके नाम में है वो है हमारा
याच जमाकडून म्हणजे आमच्या कदम बुवांकडून या आमच्या सादरीकरणासाठी अभिनयासाठी 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. जरा समीर बुवांसाठी जोरदार टाळ्या म्हणतात. कारण आज आमच्या नवोदित बुवा बरोबर भीती वाटतं म्हणजे आता तो मला आमचा काय तो आता सांगा होता तर सांगण्यासारखे पण नाही. पण बरोबर आज बुवांचा आपल्या संपूर्ण कोकणात म्हणजे ना त्यांचं ना साधारण सोपण हात धरू शकणार नाही. गाय ना बोलण्यात तर नाही मी आता बोलायचंय ना धरल्यानंतर असं मी बोलायचंय ना असो. चला आपण धारूला सुरुवात करूया. यांचे पण आजोबा येतो आम्ही एकाच पिढीतले असतो. सांगा दाजी कुठे ऋषी मुनी मानव बुवा सोवा या ना या मग तू बोलत ना कशा कोकणचं वाजीना धरणं अय कोणकाईच्या एक कदम बोलची स्टाईल होती. म्हणजे एका दुराचा झोपलो होता त्या आवाजात उठलो तर उठलो बाकी त्याचं हेतू दुसरं काय नाही. उठाचा तो म्हणजे झोपलेलो असं विषय बुवा सांगतो. काहीतरी वेगळा समाजची देवा दानव ऋषी मुनी मानव बुवा सोवा बाई अहंकारानं कुणाला सोडलं काय याची रिहर्सल करू नये असं म्हणजे ही आमची रिहर्सल पण आणि सादरीकरण पण तुम्ही समजून घ्या. हा अहंकाराने कोणाला म्हणजे कोणाला सोडलं नाही. बुवा असो बाई असो ऋषी असो नाहीतर मानव असो. फक्त बुवा म्हणजे मानवाचं केलो तर आणि ऋषी असो मुनी असो नाहीतर सर्व एका असो. अहंकाराने कोणाला सोडलेला नाही. मी माझ्या मनात बोलतो वाईट वाटून घेऊ नको. प्रेमाचे शब्द होते आपल्या मालवणी भाषेची खासियतच ती सुरुवातच आपण कशी करतो माय म्हणजे ह्या आपल्या प्रेमाचा प्रतीक. म्हणजे आपण जे गाडी घालतो ना ते रागान घालतो ना प्रेमा ती ओढच वेगळी या आणि आपण गावावर भेटल्यानंतर पहिलं शब्द तसंच असतात बरोबर. हा म्हणून म्हणतोय अहंकार हा कोणाला चुकलेला आहे. त्यावेळेला श्रीकृष्णाने नारदाला सांगितले नारदा जर तुला एखादा असा कोण अहंकार काढून टाकणारा जर भेटला तर त्याला तू माझ्याकडे घेऊन ये. नारदाच्या कानावर हे शब्द पडतात. नारद निघाला कसा नारायण नारायण आपल्याकडे करते मोडतोड तांब पित झुन घेणार. नवीन नारायणाची भूमिका कोणी केली विठ्ठल गावकर. माइंड आहोत होता सल्यूट. तुम्ही आता उद्या भेटा आता त्या नारदाच्या कानावर एवढं पडल्यानंतर नारद तसाच चालत चालत पुढे जात म्हणतो कसा नारायण 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 नारद मुनी जात असताना त्यांची नजर पडली सेतुबंध रामेश्वरी. मारुती राया राम नामाचा जप करी. नारदाला वाटलं अरे हाच बरा आहे श्रीकृष्णाने सांगितलेला म्हातारा. रामायणापासून बसलेला आणि द्वापार युगापर्यंत आलेला असा हा यालाच घेऊन जाऊ. त्याला नारद म्हणतात कसे ए बाबा बाबा बाबा
इथं काय करत बसलास? लांब लांब जो करतोस म्हणजे राम राम, इथे काय करत बसलास? राम राम मारुती राया, अरे तुझ्या रामाने तिकडे द्वापार युगात जन्म घेतलाय, जा आणि त्याला भेट. रामाचं नाव ऐकल्यानंतर मारुती राय धडकन उठले. असं त्याच्यावर तुम्ही घसरतच नाही, आपण आपल्या प्रत्येक हे करू. मारुती राय धडकन उठले आणि तिथून चालू लागले, द्वारकेच्या सीमेवर आले आणि ती सोन्याची द्वारका बघितल्यानंतर गडबडून गेले. अरे मागच्या वेळेला गेलाय तेव्हा ह्या सोन्याचा नाही होता, पडला सोन्याचा झाला कसा असो त्यांचा प्रश्न पडलो. तेव्हा ते म्हणतात कसे, विभीषणाला लंका दिली इथे कोणी वसविली बर. अरे विभीषणाला लंका दिली इथे कोणी वसविली बर. मी जिवंत असता कुणाचा जीव आला. म्हणजे कोणी इथेही आणली. त्याबरोबर नारद पाठी होताच तो म्हणाला, मारुतराया ऐक, ही नव्हे विभीषणाची लंका, ही नव्हे विभीषणाची लंका, ही नव्हे रामाची आहे बर द्वारका. नाही ना ती इतक्या दादा म्हणजे यांनी पण भारूड ऐकलेलं दिसत नाही. हो महिनोभर बारे ठरवलं, ठरली तर त्यांना भारूड पाठवलं. तर बलराम म्हटल्यानंतर म्हणाला चूप. मारुतीला भडकले एकदम. का मारुतीला भडकले आणि म्हणतात कसे, मला माहिती आहे तो फक्त राम. बलराम कुठून आला? हा बलराम कुठून आला? मला माहिती आहे तो फक्त राम. त्यामुळे असाच जा आणि बलरामाला निरोप दे की जर नाव बदल नाहीतर माझ्या बरोबर युद्धाला तयार हो. नारद मुनी म्हणतात तेव्हाच ते मोबाईल जसे आता आपल्याकडे पिस्तुलीला, तसं त्यांनी एकदा शेंडी ताट केले नाही टॉवर एकदम म्हणजे रेंज फुल. नारायण नारायण नारायण. तर नारद मुनी म्हणतात काही काळजी करू नको, हा निघालो. आणि नारद आला आणि काय म्हणतोय, बलराम कृष्णाची भरली सभा, नारद येऊन राहिलाय उभा. अरे बलरामा, अरे बलरामा, अरे बलरामा, मी रुपाललाय तुला नको तुला. अरे बलरामा, रुपाललाय तुला नको तुला. अरे बलरामा, तुझ्यासाठी मी फक्त निरोप आणलाय, मला दोष देऊ नको. नाही तर काय म्हणशील, मला दोष देऊ नको. आवाज काढल्यान बसल्या बसल्या आजूबाजू बघतोय कोण काय काय झाला, गडबड काय आवाज काढून शिकवतोय. होम ग्राउंड मधल्यानंतर असो उदाग लागलो. बाबा 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 माझ्या मला त्याचाच गुणगान करतोय. तसं वेगळं तुमचं पण सर्वेकरांसाठी जरा जोरदार. अरे ही एनर्जी ताट टू एंड एकाच माणसाचा बघा, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाते. तर काय झाला, निरोपाचं काम करतोय. थांबा वाईट थांबा, अजून एक थांबलेलं तर थांबा वाईट थांबा, नाहीतर मला दोष देशील. बघ काय झालं, द्वारकेच्या सीमेवरती एक वानर आलाय आणि तो ही सोन्याची द्वारका पाहून ही द्वारका उलथायला निघालाय. त्याचं म्हणणं एवढंच आहे की बलरामानं नाव बदलावं नाहीतर माझ्याशी शरण यावं. तर तो म्हणतो कसा नारदाकडे आणि हळू तेव्हा कृष्ण
कृष्ण ऐकतो आणि नारदाकडे हळूच बघतो आणि नारदाला विचारतो, हाच का रे तो मी जो तुला आणायला सांगितला होता, कलई करणारा म्हणजे अहंकार काढून टाकणारा? तर नारद म्हणतो, होय होय, यालाच घेऊन आलोय, याला कलई करणारा. तर तो त्यावेळेला सांगतो नारद की बलरामा काय झालं बघ, तुला नाव बदलायला सांगितलंय. त्यावेळेला कृष्ण हसून म्हणतो, कसं दादा बर तुला काय सांगितलंय? जर हा नावच बदलायला सांगतोय. कृष्ण काय म्हणतो, जर हा नावच बदलायला सांगतोय तर हा वानर मारुतीच दिसतोय. उगीच त्याच्याशी लढा कशाला, नसत्या भानगडीत पडा. जैक्या सर्वे अरे उगीच त्याच्याशी लढा कशाला, नसत्या भानगडीत पडा. नको शक्तीने करूया काही, बघ युक्तीने जमतंय काही. ईश्वरी महिमा कळायचा नाही, ईश्वरी महिमा कडक ना जागेवर कोण विषयाची परीक्षा पाहिली, जगाला लागली. ह्या मला आवडला, कारण सांगतोय ही नेमकी खैची चाला, ही तरी तुमच्या रसिक जनांपर्यंत पोचली. ह्याकाच म्हणतात भारू. ह्या पुण्यात मी मागापासून बसल्यापासून ताच सांगतोय की ती पिक्चरची गाणी घेण्यापेक्षा तू भारूच घे. मी वाईट सांगतोय का? एक मोठो भाव म्हणून जरी मी त्याच्या 2 तोंडात जरी लावलं ना, तो काय बोलायला शकणार नाही. आपण दादा बोलता, दादा कोण आणि बाबू ऐकता, लिली हो माझा दादा आणि तुझा बाबू. हा आता तुका सगळा बोलतो मी, ह्या माझा दप्तर घेतलंय माझा पुरा करतोय सकाळपर्यंत मित्र. कारण मगाशी तू जवळ 1 तास क्रॉस केला त्याला, 35 मिनिटं दिली. कान उघडे ठेवून भजन करायचं. तरी कदम म्हणजे त्यावेळी पद्धत होती, पांचाळ कोणी 10 मिनिटं जास्त घेतली ना, जायचे थै लावून सांगायचे तू काय एकट्यात बोलवलं का, विचारा का जमू का नाही बोलून माझे आदर्श तुम्ही. आम्ही तुमच्याकडे रोज सकाळी म्हणजे उठल्यानंतर पहिला तुमचा ऐकतो आणि त्याच्यातून या काहीतरी शिकलो. त्याच्यामुळे आपल्या समीर कदमसाठी जोरदार काय होते, आणि खरोखर त्यांच्याकडून सर्व शिकण्यासारखं आहे. सर्व म्हणजे भजन आहे, बतावणी आहे, सर्व. ऑर्केस्ट्रा फक्त नाही, हे मी मात्र तो कमी करत असं म्हणतो. तुम्ही होतंय काय माझा ह्या आपला मोठा विषयाची परीक्षा पाही, विषयाची परीक्षा पाही. ईश्वरी महिमा कळला सगळे देवांले तुम्ही गाळू. एवढं म्हटल्यानंतर बलराम हसला आणि म्हणतो कसा, हसला रे बलराम हसला, हसला रे बलराम हसला.
हसला हसला रे बलराम हसला. तुझ्या अंगातलं बळसार सरलंय, तुझ्या अंगातलं बळसार सरलंय, निरोमय कुणी कापरत सरलंय, निरोमय कुणी कापरत भरलंय. अरे त्याचा पराक्रम बायकाच गाता. असं कोण म्हणतो? बलराम कृष्णाला म्हणतो. कोण? गोकुळातल्या गवळणी फक्त तुला पराक्रम गाता. अरे त्याचा पराक्रम बायकाच गाता. त्याचा याऊनी सल्ला नसला, त्याचा याऊनी सल्ला. आणि म्हणून बलराम हसला, म्हणाला कृष्णा तुला माहिती आहे की मी माझ्या नांगराने भूगोल उडवीन हे तू जाणतोस आणि त्या माकडाचा इतिहास मला सांगतो. काय झालं एकदा, काय झालं एकदा, एकदा काय झालं ह्याच्यावर सगळं भजन झालं. बाकी काय नाही तर जे रवलं काय आपण फक्त बांधून ठेवतो. असं नाही केलं तू सॉलिड राहतो. काय जर बायको नंतर तुका पहिल्यांदा आयलो म्हटले लगीन झालं तुला नाही ना तू काय होय हो असं नाही. हो आता आज गुरुवार बांगडू घेऊन बसलो बांगड्याचा काय घेऊन बसला. उद्या भेटा मला तुमचा सुरमय येतोय. म्हणून माहिती आहे ना की मी माझ्या नांगराने भूगोल उडवी तू जाणतोस आणि मला त्या माकडाचा इतिहास सांगतोस. पाहत मी त्या माकडाला कसं ते घेऊन येतो आणि तुला दाखवतो. बघित राव मी काय काय करतोय तर बघित राव असं सांगतो. त्यावेळेला हे सर्व मारुतीराया ऐकतो आणि मारुतीराया धावून जातो आणि सांगतो. मारुतीरायाकडे नारद धावून जातो आणि सांगतो मारुतीराया निरोप ऐकून या, मारुतीराया निरोप ऐकून या, मारुतीराया निरोप ऐकून या. बलराम येतोय गोकुळ रे, नेला गोकुळ रे. तेव्हा मारुती म्हणतो ए शेंडीवाल्या, कोणाला म्हणतो? नारद मुनींना. ए शेंडीवाल्या माझी मस्करी करतो, माझी मस्करी करतो. बाकी ना ठुकशी बिकशी पाणी पिऊन घे. तेव्हा मारुती कसा म्हणतो? मारुती म्हणे मस्करी करतो, मारुती म्हणे मस्करी करतोय, शरीरात घालवाय गोकुळ रे, तुलाही काही थांबूच रे. नारद म्हणाला एवढ्या गरम होऊ नका, थांबा. अरे अजून भरपूर काम करायचं आहे. मारुतीराया आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे. आणि नारद तसाच मागे फिरला आणि बलरामाला येऊन कसं सांगतो तुमचे दिवस भरत आले, तुमचे दिवस भरत आले, तुमचे दिवस भरत आले, तुमचे दिवस भरत आले. अरे म्हणून लढायला तयार झाले, म्हणून लढायला तयार झाले, म्हणून लढायला तयार झाले, म्हणून लढायला तयार झाले. फिरमाग बलराम राजा, फिरमाग बलराम राजा, फिरमाग बलराम राजा, फिरमाग बलराम राजा. तुझा वाजवी डमडम बाजा, तुझा वाजवी डमडम बाजा, तुझा वाजवी डमडम बाजा, तुझा
तेव्हा हा नारदाचा उपदेश ऐकून बलराम म्हणतो कसा, तू भित्री भागुबाई, तू भित्री भागुबाई, तू भित्री भागुबाई, काय करणार तुला लढाई, काय करणार तुला लढाई, काय करणार तुला लढाई, तू भित्री भागुबाई, अरे तू झोळी घेऊन चालायला लाग, झोळी घेऊन चालायला लाग, झोळी घेऊन चालायला लाग. अरे नारदा लंगोटी लावून भिक्षा माग, लंगोटी लावून भिक्षा माग, लंगोटी लावून भिक्षा माग. मला तुझं तोंडच पाहायचं नाही, तुझं तोंडच पाहायचं नाही, तुझं तोंडच पाहायचं नाही, तुझं तोंडच पाहायचं नाही. हो, नारद म्हणाला मुळीच कोण बघू नको. आणि हे ऐकून पान उरला नाही नारदाच्या आनंदाला, कारण लवकरच युद्ध होणार हे नारदाच्या लक्षात आलं. तेव्हा तो नवस करू लागला. कोण? नारद. कोणाला? गणपती गजाननाला. काय म्हणतोय? बाण देवा महाराजा गणपती गजानना. आता जोर काढून देवीचे चेटा बसू. काय काळजी करू नको. बाण देवा गणपती गजानना महाराजा. आवाज सेवा केली होय महाराजा. होय महाराज, मला त्याला घालत ही लढाई मी डोळे भरून बघीन महाराजा. आणि आजची सगळी भिक्षा कोण सांगता? नारदा. त्याचं तू म्हणशी आजची सगळी बक्षिसा तसा सांगत्या. आणि नारद म्हणतात आणि आजची सगळी भिक्षा तुला देईन महाराजा. लवकर बोललंस, ऐकल्यानंतर तू जा. शिरा नाही काय स्वर लावला बाबा. परत एकदा दाखव रे. त्या नाटकाची आपल्या मच्छिंद्र कांबळे, म्हणजे जी आपली भाषा मालवणी भाषेचा जो आपला अभिमान आहे ना, तो एका व्यक्तीमुळे. कोणामुळे? स्वर्गीय मच्छिंद्र कांबळे. कारण त्यांनी आपली ही मालवणी भाषा ही साता समुद्रापलीकडे पोहोचवली. त्यांच्याकडे जरा एक जोरदार टाळ्या होते. आणि आज आपला मालवणी भाषा दिवस सुद्धा साजरा होतो. किती अभिमानाची गोष्ट आहे. हा बरोबर ना? काय होतं? तर गाराणा झाला आणि त्याने गणपती गजाननाला स्वागत करणार झाले. तेव्हा काय होतं? सैन्याने बाणांचा वर्षाव केला हनुमंतावर. हनुमंत म्हणे श्रीरामच प्रसन्न झाले दासावर. बलराम म्हणे पाश घालून बांधून ठेवू आणि दाखवायला श्रीकृष्णाला द्वारकेला नेऊ. पण मारुतीने भुकभुकार करता पृथ्वी लागली ढळमळायला आणि पर्वत फेकून बलरामाचा रथ मोडला. तेव्हा लागले सगळे पळायला. सोलो मारून घेता सोलो. आणि काय होतं? तेव्हा नारद म्हणतो अरे पळकुट्यांनो माकडाकडे कोण पाहिजे? आधी त्याला पकडा, हे माकड नाही तर पळून जाईल. तेव्हा बलराम म्हणतो नारदाला, बलराम पुसतो करावं काय? आणि नारद म्हणतो करावं काय? बलराम म्हणतो करावं काय? नारद म्हणतो करावं काय? बलरामाने विचारलं नारद आता काय करायचं?
तेव्हा नारद म्हणतो पाय काढा पाय काढा पाय काढा आणि हळूच म्हणतो आता मगाची घातला लंगोटीला हार आधी धोतर सांभाळा आधी धोतर सांभाळा होईल आणि म्हणतो कसा लढायचं नसेल तर नाव बदला तेव्हा बलराम म्हणतो अरे नावच बदलायचं बदलूया किलो चला मग जत्रेला जाऊ द्या की म्हणजे माझा गाणं पोचला या समाधान अरे असा समाधान वाटतं ना मला अशा टाइमा ओरिजिनल मी म्हणून मगाशी म्हटलं असतं की दादा कोणची अरे नावच बदलायचं बदलूया किरा मला बिघाड केला जाऊ द्या की. बलराम येतात कृष्णाने गमतीने विचारलं दादा आणला का रे पकडून तो वानर. बलराम म्हणाला मर्यादा मोडून निंदा केली क्षमा कर. म्हणजे इथे बलरामाचं जो बलरामाला अहंकार झाला होता तो नाहीसा करण्यासाठी कृष्णाने सर्व केलेलं होतं. नंतर कृष्णाने हात मारून पुढील कामगिरी सांगितली गरुडास. तेव्हा गरुड म्हणतो कसा मी नाव करायला आणि त्या पण मरकटा त्या वानराला मी बरोबर जाऊ म्हणतो कसा बघा जगिया आहे का कोणी पराक्रमी गरुडा समसांगा जगिया अरे कृष्णा माझ्यासारखा कोणी पराक्रमी आहे का. काय काम सांगितलंस मला मला माझ्या चोचीनं मला माझ्या चोचीनं ब्रह्मण चुरायला सांगा. मला माझ्या पंखावर पृथ्वी धरायला सांगा. जगिया आहे का कोणी पराक्रमी गरुडा समसांगा. मला एका होटात समुद्र पियाला सांगा. मला मेरू पर्वताचा पीठ करायला सांगा. ते सुद्धा करी पण आधी सांगा पीठ कसला हवा वड्याचा हवा की भाकरीचा हवा. नाही तर नंतर म्हणशाल अरे तुला भाकरीचं सांगितलं आणि वड्याचं कशा काढलं. ठीक आहे म्हणाला जशी आज्ञा. आणि काय म्हणतो मारुतीला अरे चल माकडाच्या पिला चल बोलवतो कृष्ण तुला. सन्माननीय काशीनाथ धोंडू मांधारे यांच्याकडून आमच्या भजन मंडळाची 101 रुपये पारितोषिक आलेला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. असो काय कृष्ण बोलवतो असं सांगत गरुडाला आणि मारुतीरायाला आपल्या ध्यानात मग्न होते. आणि त्यावेळेस बघा तपस्या करायची. आमचे मित्र सन्माननीय तुषार नानवडे भारूड घेतल्यामुळे भारुडासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं सांगायचं ना
ज्या वेळेला मला या आयोजकांनी सांगितलं किंवा भारूड म्हणायचं, तर म्हटलं 100% मी प्रयत्न करणार. का तर आपण अशामुळेच काहीतरी नवीन शिकतो. पिक्चरची गाणी यासाठी ह्या गुरुकडे जाऊची गरज नाही. मी स्पष्ट सांगतो, ह्या भारूड व्हाया असतात ना तर गुरुकडे जाऊची गरज आहे. आणि गुरुने आपल्या जे जपलंय, आमचे सन्माननीय पकवाजवादक विजयजी सावंत यांना आनंद सर्वेकर यांच्याकडून हे 5 बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एवढा वाढवले एवढा आणि आमचे मित्र म्हणजे वेळोवेळी भजनासाठी मला मदत करणारे म्हणजे साथ संगत सुद्धा करण्यासाठी त्या इथून माझ्या गावाकडे आलेले आहेत असे ऋषिकेश मिस्त्री यांच्याकडून या भारुडासाठी मला 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर कृष्ण बोलवतो असं सांगत गरुडाला आणि मारुतीराया आपल्या ध्यानात मग्न होते आणि कुठून पिढा आली म्हणून सहज असा हात केला मारुतीरायाने. त्याबरोबर काय झालं बघा. उडाला 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 उडला उडला उडला. बघत होते यांचं लक्ष आलं. उडला उंच आकाशी कृष्ण म्हणतो गरुड राजा तू तर आणलाच असशील तो वानर. तेव्हा गरुड म्हणतो कसा चुकलो रे चुकलो देवा चुकलो. ह्याच्या पुढे अशी तुम्ही करून मी असे आवाज काढते ते कशा माझा मला माहिती आहे. कारण त्या निमित्तानं कसा होता एखाद्या काय आवडा हे आपण सांगायला शकलो नाही. तू तुझ्या मनात काय खरोखर तुझं भजन चालला आणि तुम्ही पण तुमच्या मनात तुमच्या मस्त करीत राहा. असा आपण बरोबर दोघांनी असे चाललाय. टेन्शन नाही. आपल्याला काय उजवडलं तरी काय फरक पडणार नाही. बरोबर ना. मला उद्या सकाळी ट्रेन ह्या ठेवे आपण करून तर काय होतं चुकलो चुकलो म्हणताना गरुड म्हणतो क्षमा कर देवा श्राम मला क्षमा कर. तेव्हा कृष्ण म्हणतो क्षमा करेन पण परत एकदा जा आणि त्या मारुतीला बोलवणार. तेव्हा गरुड म्हणतो कसा अरे देवा बाबा माझ्याने हे काम होणार नाही. तेव्हा कृष्ण म्हणतो तू पहिल्यांदा गेलास तेव्हा सांगितलं की तुला कृष्ण बोलवतोय पण आता जा आणि त्याला सांग तुला राम बोलवतोय. त्यावेळा कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे गरुड जातो आणि मारुतीला सांगतो की तुला राम बोलवतोय. त्यावेळेला मारुती काय करतो की गरुड त्याला सांगून पटकन पळतो. का तर पहिल्या वेळेला ज्यावेळेला गरुडाने सांगितलं होतं कृष्ण बोलवतोय त्यावेळेला मारुतीने त्याला त्याचा इंगा दाखवला होता. त्यावेळेस गरुड म्हणतो कसा जय देव जय देव जय जय बलभीमा हो जय जय बलभीमा. रामाने बोलावले सोडून या सीमा. जय देव त्यांना एकदाच जय म्हटल्या आणि सरळ जाऊन कृष्णाच्या पुढात दुसरं जय म्हणायचं असं गरुडाने ठरवल्याबरोबर झालं बाबा. एकदा श्रीरामाचं नाव कानावर पडल्याबरोबर मारुतीराया ध्यानाला बसले होते. त्यांनी डोळे उघडले आणि बघतात तर काय
नलाचा बाजूच्या तसाची कोली नारायण गिरगणी आमच्या सर्वेकरांचा पत्ता हा अरे आता छान पत्ता पाला ह्याला काय इंग्रज सरकारची काय समजली तर दुसरं जयदेव डायरेक्ट आपण कृष्णाच्या पुढे जाऊन म्हणायचं असं गरुडाने ठरवलं आणि त्याने तिथून पळवाट काढली. पण झालं काय, श्रीरामाचं नाव कानावर पडताच मारुतीरायाने ध्यानाला बसले होते. त्यांनी डोळे उघडले आणि लांब त्याला असं एक पाखरू उडत जाताना दिसलं. त्यांनी असा लांब हात केला. पिक्चर मध्ये दाखवतात बघा, कार्टून बिल्टून मध्ये असो पोलीस काय कानून तसा लांब त्यावेळेला सगळा शक्य होता. आपण हातात लांब केलं तेवढं पुढे लावतो ना, त्यावेळेस तर शक्य होता. काय केल्या हनुमंताने असा लांब हात केला आणि त्या गरुडा असं धरल्या आणि असं पुण्यात घेऊन उभं गरुडा वाटला. मी कृष्णाच्या हातात येऊन पडलो, समाधान वाटला. त्याने डोळे उघडले तर बघतात का अरे बाप रे म्हणता, मी माझ्या गाडीचं पहिलं वेळ टाकलं, दुसरं टाकलं, तिसरं टाकलं, टॉप टाकलं तरी गाडी रिवर्स गेली कशी. गरुडा प्रश्न पडलो आणि गरुड धाबा आता म्हणालो माझा काय काय करत. पण तेव्हा मारुतीराय विचारतोय अरे गरुडा तू रामाचं नाव घेतलं. तर गरुड म्हणतो होय बाबा घेतलं, काय करणार. गरुडा तू रामाचं नाव घेतलं. होय बाबा घेतलं, रामाचं नाव घेतलं 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 घेतलं. त्याबरोबर मारुतीराय म्हणतो चल मला मग राम दाखव. राम दाखव म्हटल्याबरोबर गरुडाच्या जीवाला आता म्हणायला लागलो आता माझ्या जीवात काय भीती नाही. आता त्याची कॉलर व्हायची तयारी झाली. कोणची गरुड आहे. म्हणाला चल मी तुला राम दाखवतोय. आणि ह्या दोघांचा हेलिकॉप्टर तिथून निघाल्याबरोबर नारदाने कृष्णाला सांगितलं अरे कृष्णा आपले व्हीआयपी येत आहेत, आपले व्हीआयपी येत आहेत, आपले व्हीआयपी येत आहेत. एक नंबर सर्वेकर तुमचा व्हीआयपी म्हणतात कारण तुम्ही आता माका जिवंत तुम्ही ठेवला. काय खतरनाक टॉनिक आणून ठेवलं माझ्यासाठी, सॉलिड टॉनिक लावला मला. आपलं एकच पक्ष हरिनामा असो पण तो ते मागाशी होते ते बीजेपीतून आहे. हा बरोबर, हरिनामाची गोडी घ्यावी थोडी थोडी. पण ती गोडी खाटी ना, गोडी घेऊ गोडी. हरिनामाची गोडी घ्यावी थोडी थोडी पण ती आपण खाटी घेतल्यानंतर त्याची माती झाली. त्यात सांगतोय ना खाटी तिथे माती असं तर त्यांचा हेलिकॉप्टर निघाला बरोबर नारद म्हणतो कृष्णाला अरे कृष्णा आपले व्हीआयपी येत आहेत. मारुतीराया यायला निघाले. तेव्हा म्हणाला आता पुढच्या तयारीला लागा. कारण पहिला बलराम त्याची कलई झाली, दुसरा गरुड त्याची सुद्धा कलई झाली, आता तिसरं कोण राहिलं त्याची आता आपल्याला कलई करायची आहे. त्याच्यामुळे तयारीला लागा. डायरेक्ट निरोप देतात नारद मुलींना जा आणि सत्यभामेला सीता होऊन यायला सांग. मग तिसरी कोण होती सत्यभामा. तिला गर्व झाला होता. काय गर्व झाला होता की माझ्यासारखी सुंदर या त्रिभुवनात कोण नाही. माझ्यासारखं पांडव तो बीजी झालो पांडव. अरे सोन्या मी एवढं बोंबटते तुझ्या माझ्यासारखं रूपवान म्हणता या जगात कोण नाही असो. त्या सत्यभामेला गर्व झाला. आणि काय होतं तिला सीता होऊन यायला सांगितलं बरोबर तिला अजूनच आनंद होतो. ती म्हणते वा 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 देवाने 108 बायकांमध्ये फक्त मलाच निवडला. म्हणजे मी किती रूपवान आहे. या युट्यूबरने एवढ्या सगळ्या रूपांमध्ये फक्त आपणालाच निवडल्यानी. किती तुझा नशीब चांगला. असं काहीतरी करतात माझ्या. तर काय होता ती धावत जातात तशीच निरोप ऐकल्यानंतर आणि घराकडे गेल्यानंतर ह्या पाताळ काढ त्या पाताळ काढ वाढ थोडा हा असं पाताळ दिसा
खायचा टॉप म्हणता पातळा नेसता आणि नेसल्यानंतर काय करता तिलाच कळेल कारण तिला जो आनंद झाला होतो तिनं त्या आनंदाच्या भरात डोळ्याचं काजळ गालावर लावलं आणि गालाची लाली ओठाला लावली आणि नेसली आणि ती नारदाला येऊन म्हणते कशी सांगा ओ भाऊजी दिसते कशी मी दिसते कशी तुम्ही पाहिलेल्या सीते जशी नारद मनात म्हणतो ही मला दिसते कशी विचारते आता हिला सांगू काय हिला काय आरसा आणून दाखवू जर खरं सांगितलं तर उद्या सकाळची माझी चाय बनवणार असे असतात भाऊजी भाऊजी म्हणाल्यानंतर ती म्हणता भाऊजी ओ भाऊजी राऊजी बसा भाऊजी कडा तुम्ही सगळ्यांना खेळून तुम्ही ठेवला होऊन झालं भाऊजी असं का पण सक्कादी भाऊजीला कोणाला नको असतो पण जो शेजारी असतो ना शेजारी ते का म्हणा भाऊजी भाऊजी असा असा केव्हा आज बोर्डवर केव्हा काय चाय आता तर घोटाचा अर्थ भरपूर होतं उद्या हे आमका धरती तुमका नाही हो मी माका सेफ ठेवतोय बस जेव्हा माझ्या घोडवर जेव्हा चाय हो कडतावनी पण शेजारच्या भाऊजीला चाय पाजणार पण सख्या नाक्यावर उभं राहिलो काय म्हणतो इलो आता नाक्यावर उभं राहा लिलो गिळा आणि परत जाय नाक्यावर उभं राहा राऊंड अप हा काय इंग्लिश मराठी का झालं मी तर नारद म्हणाला खरं सांगायला पाहिजे तो काय म्हणतो नको विचारू या नारदासी या नारदासी नको विचारू या तुझ्या सुंदर पिकाची नारदाने सांगितलं सत्यभामे सीता सीता कशी होती तू कशी दिसशील अगं सीते म्हणजे कोणाला बोलतो सत्यभामेला अगं सीते तू सीते नाही ग तुला बघितल्यानंतर सगळे भीते असा तुझा मुकडा झालाय तुझ्यापेक्षा तिच्या दासी सुंदर होत्या हे ऐकल्याबरोबर ती सत्यभामा रडली आणि भेसून पडली मग निरोप गेला रुक्मिणीशी युगायुगाची सोबती तिला सांगितल्याबरोबर तिने काय केलं असा नुसता पदर डोक्यावरती घेतला पदर आजकाल तो पदर दिसत तिला नुसता तो पदर डोक्यावरती घेतला आणि पुढे काय केलं जे केस होते ते हाताने असे मागे गेले नुसते केस सावरले पदर सावरला या पदर सावरण्याला भरपूर महत्व असतं हल्ली किती पिना लावल्या तरी जडला तो पदर राहतच नाही तो पडतोच म्हणून तिने पातिव्रत्य म्हणतात ते पालन केलं नुसते केस मागे केले अंग पदर घेतला आणि कृष्णाच्या बाजूला उभी राहिली तिला माहिती होतं की माझ्या नवऱ्याला म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला जर मी सीता दिसावी असं वाटत असेल तर मी सीता दिसेल आणि येऊन बाजूला उभं राहील त्याबरोबर या दोघांचं हेलिकॉप्टर आलं मारुतीरायाने बघितलं की श्रीराम आणि सीता आहा मारुतीरायाला आनंद झाला कृष्णाने सर्वांना पूर्वीची रूप दिली आणि त्याला आपलं रूप दाखवलं राम पंचायतनाचं आणि काय झालं चरणी लागे रामदास रामदास चरणी लागे आणि आमचा भारूड संपला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
सुंदर आता गोवा सुद्धा एक सुंदर मस्त भारूड घेणार आहे. मी आपले पिन सोडतोय हो, बाकी त्यांनी काय करू तर त्यांनी ठरवलं. लेट होणार काय सांगता हे का उद्या तसं काय डोंगरच पालती घडली लेट होणार सांगता कशी बाजू घेता बघा आपल्या भाषा करायची अजून ते काय नाही पण इमानदारी सांगते एखादा छोटासा बसून मी आज एकटे पिक्चर बघा म्हणतोय पण बारी झालीच ना हो. भजन माय रसिकांना मला एवढंच विचारायचं आहे मी बघायची बसल्यापासून आतापर्यंत एकही पिक्चरचं गाणं डायरेक्ट मध्ये पण भजन झालं की नाही म्हणजे असं होऊ शकतं हेच आम्हाला या जनतेला आणि सर्व भजन रसिकांना बुवा लोकांना पक्वानवाल्यांना मंडळींना दाखवून द्यायचा